वंडर किड्स स्कूल येथे लहान मुलांचा ग्रॅज्युएशन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या सोहळ्यास प्रमुख पाहुण्या म्हणून समाजसेविका विमल सुराणा उपस्थित होत्या। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या संचालिका वैशाली जाधव होत्या। तसेच श्री अविनाश जाधव, श्रीमती आशा जाधव, प्रिन्सिपल सौ मोनिका दारवेकर आणि इतर शिक्षिका उपस्थित होत्या। या सोहळ्यास मुलांचे पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमामध्ये लहानग्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत उपस्थितांची मने जिंकली। पालकांनी आपल्या छोट्या गोंडस विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएशन गाऊन आणि टोपी घातलेले पाहून आनंद व्यक्त केला। संस्थेच्या प्रिन्सिपल सौ मोनिका दारवेकर यांनी आपल्या भाषणात शाळेच्या शैक्षणिक वाटचालीबद्दल माहिती दिली आणि विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या। Today we gather to celebrate the achievement and milestone of our young learners who have taken their first step in the exciting journey of education. Actually, जब मैं ये कल स्पीच बना रही थी तब मैंने अपने हस्बैंड को ये सुनाया कि देखो ये मैंने स्पीच बनाई है, तो वो हंस रहे थे मेरे ऊपर, कह रहे थे कि अचीवमेंट, माइलस्टोन, इतने बड़े बड़े वर्ड्स क्यों यूज कर रही हो। तो मैंने उनसे कहा कि सच में ये बहुत बड़ी अचीवमेंट है, क्योंकि जब यहाँ पे बच्चे आते हैं तब उन्हें पेंसिल तक पकड़नी नहीं आती है और वहाँ से हम शुरू करते हैं, उनको वो भी सिखाते हैं कि पेंसिल कैसे पकड़नी है, कैसे लिखना है। तो सच में ये मेरे लिए, आपके लिए भी, एज पेरेंट्स और टीचर्स के लिए सच में बहुत डिफिकल्ट टू लर्न, ये सच में बहुत बड़ी अचीवमेंट है ना, आप समझ सकते हो। और ये स्कूल में जो बच्चे आते हैं या अभी जब छुट्टी लगती है तो बचपन काटते कहते कितना सुंदर सुंदर लगता है। तो मेरे ख्याल से ये जो निरीक्षी हमारी दीवारें हैं इनमें बच्चे जैसे की जान भरते खरंच की यार म्हणजे या वास्तूला मुलांशिवाय जीवनच नाही मला असं वाटतं। कारण सुट्टीमध्ये एवढी निर्जीव वाटते ही वास्तू की आम्ही लिटरली वाट बघत असतो की जून महिना कधी सुरू होतोय आणि कधी इथे मुलं येत आहेत। समाजसेविका विमल सुराणा यांनी मुलांच्या शिक्षणात पालकांची भूमिका महत्त्वाची असल्याचं सांगत त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचं महत्त्व स्पष्ट केलं। एक या मुलांच्या स्वप्नांना त्यांच्या पंथावर, तुमचे स्वप्न त्यांच्या पंथावर, तुमच्या अपेक्षा, आशा त्यांच्यावर लागू तरी ते काय होतं, पालकांच्या काही अपेक्षा डॉक्टर व्हायचे, वकील व्हायचे, अजून काही व्हायचे, पण होऊ शकत नाही। आपल्याला असं वाटतं आपण बरोबर, पण तुम्ही तुमच्या त्या अपेक्षा तुमच्या मुलांवर लागू, त्यांच्या स्वप्नांना भूल, त्यांच्या स्वप्नांना त्यांच्या पंथावर, तुमचे स्वप्न त्यांच्या पंथांना लावू।
करतात, बागडतात, मारतात, पडतात. त्यांना जास्त हे करू नको, ते करू नको, असंच कर, तसंच कर, हे सारखं सारखं जर वाटलं त्यांच्या मागे राहून ते सारखं म्हणत राहिले तर एक तर मुलांमध्ये ते न्यूनगंड, इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स किंवा ते ऍग्रेसिव्ह, मला नाही म्हणतात ना मग आपल्याला हे करायचं, किंवा मला हे म्हणतात ना मग आपल्याला काही जमणार, असं एक इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स त्यांच्यामध्ये. तर मुलांना हा शिस्त लावायची आहे, पण ती शिस्त ओढत जास्त, त्यांना मार्गदर्शन करा, त्यांना काय व्हायचंय, त्यांच्या मनात काय आहे, आता नाही पुढे जाऊन त्यांना काहीतरी वाटेल की आपल्याला हे व्हायचं, ते व्हायचं, ते व्हायचं, तर त्यानुसार तुम्ही त्यांना मार्गदर्शन करा. आणि मुलांना मोकळ्या वातावरणात, मोकळ्या मनाने वागू दे, खेळू दे, म्हणजे त्यांची जी वाढती नॅचरल नैसर्गिक त्यांनी कसं वागावं हे आपण त्यांच्यावर लागतो. त्यांचे जे लायकिंग आहे, ज्या हॉबीज आहेत त्या तुम्ही डेव्हलप करा. आता आजकाल पालक वर्ग फार कॉन्शियस मुलांच्या विषयी. आमच्या पालकांना तर माहितीच नव्हतं. आमच्या पालकांनी 1964 ची मॅट्रिक काढली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या शिक्षिका आणि कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचा शेवट विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि गिफ्ट देऊन करण्यात आला. पालक आणि उपस्थितांनी कार्यक्रमाची प्रशंसा करत शाळेच्या पुढील उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या. आज इथे आलेले आहेत, आम्ही त्यांच्या सुना आहोत, तर आम्ही त्यांना नेहमी